नमस्कार. तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज थोडीशी वेगळी आणि युनिक अशी रेसिपी आहे. तर टिफिनला तेच तेच चपाती न्यायचा कंटाळा आला असेल तर आपण ही एक नवीन रेसिपी वेगळ्या पद्धतीची नक्की ट्राय करू शकतो. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे. तर साधी सिंपल भाकरीचीच रेसिपी बनवणार आहे आणि मी लाटून भाकरी करणार आहे. आणि या पद्धतीने जर तुम्ही भाकरी केली ना तर अगदी 2 दिवस म्हटलं ना तरी अगदी मऊ लुसलुशीत अशी राहते. आणि त्यामुळे तुम्ही टिफिनला पण देऊ शकता. कारण बऱ्याच वेळा काय होतं, भाकरी तर खायची इच्छा असते पण टिफिनला नाही नेत आहेत. कारण टिफिनमध्ये न्यायचं म्हटलं ना दुपारपर्यंत भाकरी कडक होती, त्याचे तुकडे होतात, त्यामुळे ती व्यवस्थित खाताही येत नाही. तर तुम्ही या पद्धतीने एकदा रेसिपी नक्की ट्राय करा. तर मी पाणी छान उकळून घेतलंय आणि त्याच्यानंतर त्यामध्ये ज्वारीचं पीठ आहे तर ते ऍड करते. तर जितकं पीठ होतं तितकंच पाणी घेतलेलं आणि थोडंसं पाणी मी त्यानंतर काढून ठेवलं होतं. आणि जेव्हा त्याला उकळी आली चांगली की त्याच्यामध्ये साधारणतः एक 3 वाटे इतकं ज्वारीचं पीठ आहे तर ते टाकलंय आणि ते छान असं हटून घेतलंय, उकड केली आहे त्याची. जशी आपण तांदळाची उकड करतो त्याच पद्धतीने मी ज्वारीच्या पिठाची उकड केली आहे. आणि छान असं लाटण्याने किंवा चमच्याने वगैरे असं हटून घ्यायचंय आणि त्यानंतर त्यावर झाकण ठेवून एक 5 मिनिटं थोडंसं वाफ त्याच्यामध्ये राहू द्यायची आहे. आणि त्याच्यानंतर एक 5 मिनिटांनंतर आपल्याला ते थोडंसं मळून घ्यायचंय. आणि जितकं चांगलं मळेल ना तितकं भाकरी खूप छान येतात. आणि या भाकरीच्या पिठामध्ये तुम्ही स्टफ करून कोणताही पराठा बनवू शकता. म्हणजे पनीर पराठा असेल किंवा कोणता डाळ वगैरे असेल त्याचा पराठा असेल तर तुम्ही तोही बनवू शकता आणि अतिशय सॉफ्ट असे होतात. थोडंसं पीठ गरम आहे तर त्यासाठी मी काय केलंय, वाटी घेतली आणि वाटीने ते छान असं मिक्स करून घेतलंय. आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर एक छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही भाकरी बनवली ना तर भाकरी बिलकुलही कडक होणार नाही किंवा त्याचे तुकडे तुकडे पडणार नाहीत. आणि दुपारी असो संध्याकाळी असो अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत अगदी भाकरी सॉफ्ट अशा राहतात. तर बघू शकता छान असा गोळा मळून झालाय. खूप जास्त कडक नाही, खूप जास्त पातळ नाही, अगदी छान पीठ आहे. तर ते तयार झालंय. त्यातला एक गोळा घेतलाय आणि ज्वारीचंच पीठ लावून घेतलं मी. आणि मी लाटून भाकरी केली आहे लाटण्याने. बिलकुलही तुकडे होत नाहीत याच्या पद्धतीने केली तरी. लाटतानाही ते चिकटलं जात नाही, अगदी छान अशी भाकरी सॉफ्ट होते. तर बघू शकता तुम्ही, मला लाटताना कसलाही त्रास होत नाहीये की चिकटली आहे किंवा तुटली आहे भाकरी. तर अगदी छान आपल्याला जितकी लाटता येईल ना पातळ तितकी आपण ही भाकरी लाटू शकतो. आणि कितीही पातळ झाली ना तरी कडक बिलकुल होत नाही, अगदी सॉफ्ट राहते. तर मी डिटेल व्हिडिओ शेअर केलाय, तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि सर्व बाजूने लाटून घ्यायची आहे भाकरी आणि अगदी चपातीसारखी पातळ भाकरी झाली आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता आपल्याला भाकरी दोन्ही बाजूने छान अशी भाजून घ्यायची आहे. तर पाणी वगैरे काही लावावं लागत नाही कारण आपण लाटून केली आहे भाकरी ही. आणि प्रत्येक वेळेस थोडासा गोळा जो आहे तर तो हाताने थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे. आणि दोन्ही बाजूने भाकरी पण आहे तर ती छान भाजून घेते मी. आणि पूर्ण भाजत आली ना की सगळ्यात शेवटी अगदी थोडंसं तूप लावून घेणार आहे मी. तर ऑप्शनल आहे, तूप आवडत असेल तर लावा, नाहीतर नाही लावलं तरी पण चालेल, तेल लावलं तरी पण चालतं. पण अशी ही भाकरी छान लागते तेल तूप न लावता. आणि तूप नाही लावलं ना तरी ही भाकरी अगदी सॉफ्टच राहते. आणि याच्यामध्ये आपण जसं पुरण भरतो ना पोळीमध्ये त्याच पद्धतीने आपण कोणताही पराठ्याचं सारण भरलं ना तरी सुद्धा पराठे अजिबात फुटत नाहीत, अगदी छान असे पराठे होतात. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ती पण रेसिपीज नक्की शेअर करेल. तर बघू शकता तुम्ही छान अशी घरपूस भाकरी आहे तर ती भाजून तयार झाली. याच पद्धतीने मी सर्व भाकरी आहे तर त्या बनवून घेणार आहे. आणि बघू शकता मी अजून एक भाकरी बनवून झाली माझी, तर ती मी छान अशी दोन्ही बाजूने खरपूस अशी भाजून घेते. आणि अतिशय टेस्टी सॉफ्ट अशी टिफिनसाठीची आपली भाकरीची रेसिपी आहे तर ती तयार आहे. तर बऱ्याच वेळा टिफिनला भाकरी न्यायची इच्छा असते पण ती नाही नेता येत आपल्याला कारण भाकरी कडक होते म्हणून. तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तर अगदी सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे.
लहान मुलांच्या टिफिनलाही तुम्ही ही रेसिपी नक्की देऊन बघा. तर आजची रेसिपी आहे, तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर बघू शकता तुम्ही सर्व जी सगळ्यात पहिल्यांदा भाजलेली भाकरी आहे ती पण बघू शकता, अगदी सॉफ्ट झाली आणि किती वेळ राहिली ना तरी ती इतकीच सॉफ्ट राहते. तर रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद.